नरेंद्र मेहता मीरा भाईंदर शहराचं एक असं नाव आहे की त्यांच्यावरती आरोप होत आहेत, पण त्यांच्यावरती ऍक्शन होताना दिसत नाही. एक रेश्मा तपासे जी मीरा भाईंदर मधील आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा आरोप लागला आहे, यावर तुम्ही काय सांगाल? नरेंद्र मेहता मीरा भाईंदर शहराचं एक असं नाव आहे की त्यांच्यावरती आरोप होत आहेत, पण त्यांच्यावरती ऍक्शन होताना दिसत नाही. एक त्यांचा सगळ्यात मोठा जो विवादित क्लब आहे 7-11 क्लब, ज्याच्यावरती मला वाटतं स्टे आलेला आहे, पण तो बऱ्यापैकी चालू आहे. तिथे शूटिंग होतात, तिकडे एकदम व्यवस्थित प्रकारे तो क्लब चालू आहे. त्यांनी बसवलेल्या झोपडपट्ट्या, त्यांनी म्हणजे भाजपकडनं जे इलेक्शनसाठी ज्या बसवलेल्या झोपडपट्ट्या आहेत, ज्या मिठागराच्या क्षेत्रामध्ये आहेत, ज्या खाडीच्या क्षेत्रामध्ये जे त्यांनी झोपडपट्ट्या बसवलेल्या आहेत, ज्याच्या आधारावरती भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्याच्यावरती ऍक्शन होत नाही. आता मला वाटतं तोडक कारवाईचं जे फॅड चाललेलं आहे ना, तर मला असं वाटतं अशा वस्त्यांवरती सुद्धा व्हावं. आणि नरेंद्र मेहता यांचं हे प्रकरण जे आता विधानसभेमध्ये नाना पटोले साहेबांनी जे काढलेलं आहे, मला असं वाटतं ह्याला तडीस नेलं पाहिजे. आता पीएम ऑफिस मधनं जेव्हा चौकशीचं आलेलं आहे, बघूया आता. फडणवीस साहेब जे प्रत्येक हप्त्याला केशवसृष्टीला येऊन बसतात ना, असं नाही की त्यांना माहिती नाही. मला वाटतं की बऱ्याच प्रोजेक्टमध्ये ते पार्टनर सुद्धा असणार आहेत. तेव्हा फडणवीस साहेबांनी या विषयावरती खरोखर लावावी की त्यांनी किती स्टॅम्प ड्युटी चोरलेली आहे, किती आदिवासींच्या जमिनी लाटलेल्या आहेत, आणि सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे. कारण करोडोचा, म्हणजे तुम्ही बघा, आपण 1 वर्ष जरी प्रॉपर टॅक्स नाही भरला तर आपल्याला दंड लावून येतो तो विषय. आपण भरतो, पण हे जे नेते आहेत, जे आमच्या पैशांवरती आमच्या जीवावरती मोठे झालेले आहेत, ते आमच्या पालिकेचा 500 ते किती करोड आहे मला माहिती नाही, पण 500 करोडचा आकडा आलेला आहे की त्यांनी इतका स्टॅम्प ड्युटी बुडवलेला आहे. त्यात आपला घरचा प्रोजेक्ट तोही विवादामध्ये आलेला आहे. तर त्याच्यावरती कसून चौकशी झाली पाहिजे. एकीकडे आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रतिक्रिया देत असताना असं सांगितलं की माझ्यावरती विरोधी पक्ष जे आहेत ते आरोप प्रत्यारोप करतायत, तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? विरोधी पक्षांचं सोडा हो, तुमच्या चंद्रकांत बावनकुळेनेच एक तक्रार केलेली आहे. आता चंद्रकांत बावनकुळे कोणत्या पक्षाचे आहेत? भाजपचेच आहेत ना. ही तक्रार कोणी केलेली आहे? हे चंद्रकांत बावनकुळेंकडनंच झालेले आहेत. आता त्यांनी तो घुमजाव केलाय विधानसभेमध्ये, विषय आल्याच्या नंतर थोडासा युटर्न घेतलेला आहे, पण विषय केलेला कोणी आहे? चंद्रकांत बावनकुळेंनी. एकीकडे तुम्ही बोललात की कांदळवनाची जी जागा आहे तिकडे अवैधरित्या जे आहे क्लब बांधण्यात आला आहे. आता काही दिवसांपूर्वीच मीरा रोड येथील कांदळवनाला जी आहे आग लागली होती. ही आग कशा प्रकारे लागली होती, कोणी लावली होती आणि ह्या आग लागल्यानंतर ह्याच्यावर जे आहे आतापर्यंत देखील महापौर आणि उपमहापौर यांची काहीच प्रतिक्रिया आलेली नाहीये, तर ह्यावर तुम्ही काय सांगाल? त्यांची प्रतिक्रिया कशी येणार? कारण कसं आहे ना, जेव्हा आमदार, नगरसेवक, जेव्हा बिल्डर असतात, तेव्हा त्यांची नजर आहे ना, अशा प्रोजेक्ट वरती असते, की ज्याच्यावरती आम्ही, आग लागणं जास्त मोठी गोष्ट नाही. वृक्षांना, झाडांना, कांदळवनांना सर्रासपणे आगी लागल्या जातात, आणि याच्यावरती डिंपल मेहता ज्या महापौर पदावरती बसलेले आहेत, त्यांचं त्याच्यावरती एकही बाईट न येणं, याचा अर्थ आग लागली की लावली गेली हे तुम्ही समजा. हे बिल्डर लोक आहेत, आणि ह्यांची नजर असते प्रत्येक गोष्टीवरती. त्यांना इकडचं सगळं पर्यावरण कितीही बुडलं तरी चालेल, पण त्यांना खाडी संपवायचे, तिथे प्रोजेक्ट उभे करायचे. त्यांना CRZ कुठलाही नियम त्यांना मानायचा नाही. त्यांना उंच उंच टॉवर बनवायचे आहेत. त्यांना आता तुम्ही बघा, ते 7-11 क्लबच्या बाजूने कन्स्ट्रक्शन चालू होईल किंवा झालंही असेल, म्हणजे CRZ खड्ड्यात जाईल. त्यांना त्याच्याशी काही पडलेलं नाही. कारण नेते जेव्हा बिल्डर बनतात ना, तेव्हा पर्यावरण पूर्ण बाजूला ठेवा. फक्त तुम्हाला त्यांच्या टोलेजंग इमारती दिसतील. काही दिवसांनी मीरा भाईंदर, जे आपलं ट्विन शहर आहे ना, त्या मीरा भाईंदर शहराचं नाव 2 आमदाराच्या नावाने होणार आहे. असे प्रोजेक्ट दोन्ही आमदारांचे चालू आहेत. एकीकडे निवडणुकीच्या काळामध्ये महापौर हे मीरा भाईंदरचा विकास करतील असे दावे लोकांना केले जात होते, पण कुठे ना कुठे जे आहे CRZ झोन असू देत किंवा कांदळवन असू देत, तिथे इलिगल तरीकेने जे आहेत प्रोजेक्ट सुरू आहेत. कुठे ना कुठे जे आहे टर्फ बनवले जात आहेत, हॉटेल्स बनवले जात आहेत. तर कुठे ना कुठे विकासाच्या नावाखाली हे लोक स्वतःच जे आहेत ते खिशे भरतायत किंवा स्वतःचाच विकास करत, असं नाही वाटत तुम्हाला? 100% कोणाचा विकास?
बघा ना, विकास म्हणजे मेरा भारत मेरा विकास असं चालू आहे. रस्ते कुणासाठी होत आहेत? त्यांच्यासाठी. जो आता बॉटलनेक ब्रिज झालाय, तो कोणाच्या फायद्यासाठी झालाय? आपल्या? नाही. तो त्यांच्या फायद्यासाठी आहे. तुम्ही नरेंद्र मेहतांचा यू टर्न बघितला असेल त्या ब्रिजसाठी. पत्रकारांनाच बाईट देताना सुरुवातीला काय म्हणाले, "तो फ्युचर प्लॅन आहे. आम्ही असा रस्ता जोडणार आहे, तसा रस्ता जोडणार आहे." आणि आता तेच नरेंद्र मेहता विधानसभेमध्ये त्यांचं अपोझिट त्यांनी डिबेट केलं त्याच्यावरती. आता ह्याचा अर्थ तुम्ही आम्ही समजा काय समजायचं ते.